स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आज तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल, पण हा संदेश मन लावून नक्कीच ऐका। याने तुमच्या जीवनात भरपूर काही बदल होतील आणि तुम्हाला जाणवेल की आता तुमच्या सर्व काही इच्छा या पूर्ण होत आहेत। त्यामुळे अजिबात या संदेशाला दुर्लक्ष करू नका आणि मन लावून 21 मिनिटे नक्कीच ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील, फक्त तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे। तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय। आणि स्वामींच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी की आम्हाला सुख द्या आणि आम्हाला धन संपत्ता द्या आणि आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर काही मिळू द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना। आणि आमचं आरोग्य हे चांगलं ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। असेच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतील, कारण आपण स्वामींचरणी लीन झालो आहे। स्वामींनी सांगितलं आहे, तू इमानदार राहा, बाकी मी सगळे सांभाळतो। म्हणजे आपण इमानदार राहिले की स्वामी सर्व काही आपलं बघून घेतात, स्मरण करतात, समोर उभे राहतात। ते स्वामी जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात, ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात, ते स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ। आणि हेच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम उभे असतात। ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते, त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन हे घडत नसते, म्हणून त्या व्यक्तीकडून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं। घर जळतं असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते नक्कीच कायमची तुमची मनाविरुद्ध असणारी माणसे। आणि त्या माणसांना तुम्ही कधीच भाव द्यायचा नाही आणि त्यांच्यासोबत राहायचे सुद्धा नाही। जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा। आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र मिळत नाही। आपल्याला जे भेटले आहे ना, भेटत आहे ना व भेटणार आहे ना, तो स्वामींचा प्रसाद आहे। या स्वरूपात आपण ते घेतले पाहिजे, म्हणजे आपल्या मनात कोणताही गर्व आणि अहंकार राहणार नाही। आमची वेळ वाईट नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती, असं काही लोकांच्या मनात असतं आणि काही लोकांच्या आयुष्यात घडत असतं। म्हणून ती माणसं आपण दूर करावी आणि आपण चांगल्या माणसांसोबत संगत करावी। म्हणून स्वामींना एकच नमस्कार करून म्हणायचं, तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल। जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल। हेच स्वामींकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून हेच प्रार्थना करायची आहे। तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील, मग तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दिसेल। स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देत असते। नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते आपण मिळवले पाहिजेही। जे हरवले आहे ना ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहे ना ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही, हेही तितकंच खरंच आहे। म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि मग आपल्याला थोडं उशिरा सर्व काही मिळतं। पण आपण संयम राखायचा आहे आणि वाट बघत राहायची आहे। आजच तुमचं एका चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही। म्हणून कर्म हे चांगलीच करावी, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आणि सर्वात चांगलं हत्यार म्हणजे धैर्य आहे। सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध म्हणजे हसू आहे। आणि आश्चर्य म्हणजे जे सर्व विनामूल्य आहे आणि ते तुम्ही जपून ठेवलं पाहिजे। माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही, म्हणून कुणावर डोळे झाकून विश्वास कधीच तुम्ही ठेवू नका, एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे। मित्रांनो, जीवन एक घाट आहे जिथे काही अशी एक वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं आयुष्य हे वेगळ्या वर्णावर जातं आणि ते स्वामींची इच्छा असते। विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे। म्हणून विनाकारण मात्र काळजी कधीच करू नका। कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कोणीच कोणाशी बोललंही नसतं। कटू आहे पण हेच सत्य आहे। म्हणून कोणालाही देवाने अशी अनुमती दिली नाही की कोणाच्या मनातला तो जाणू शकतो।
म्हणून आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपले विचार कसे आहेत त्याच्यावर आपलं जीवन पूर्णपणे निर्भर असतं. मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण भाविकच असतो. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशी लोक तुम्ही ओळखायला शिकली पाहिजे. यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो आणि तो खूप कठीण असतो. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अगदी सुखी असतो. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यालाच भेटतील आणि मग शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधीही लाभते. म्हणून शिक्षण चांगल्या प्रकारे तुम्ही घेतलंच पाहिजे. सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान विजय असतो. म्हणून स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. तुम्ही सर्व जग जिंकलात म्हणून तुमच्या लक्षात येईल जे आहे त्यात त्याला समाधान मानता येतं, त्याला जीवनात नक्की सुखी होता येतं आणि तो व्यक्ती सुखी असतोही. म्हणून प्रेरणा तुमचे काम सुरू करण्यात मदत करते तर सवय तुमचे काम सुरू ठेवण्यास मदत करते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा अहंकार आहे. म्हणून तो अहंकार तुम्ही कधीच करू नये. कोणत्याही गोष्टीसाठी न राहावे दुसऱ्यावरती आश्वस्त. प्रत्येकजण एकटाच होतो आपापल्या वाटे मार्गस्थ. म्हणून आपण एकटे जगायला शिकले पाहिजे, कारण शेवटी आपल्याला एकट्या रस्त्यावर एकटे चालायचे आहे. म्हणून तेव्हा आपल्याला कोणाची गरज भासली नाही पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही आणि ती व्यक्ती कधी कोणाला दुखवतही नाही. म्हणून वाईट नजरेचा स्पर्श रोखण्यासाठी आपल्या नजरेला तलवारीची धार मात्र नक्कीच असावी लागते. खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक शिकवत असते. म्हणून ते ज्ञान आपण घेतले पाहिजे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. आकाशाकडे झोपवण्यासाठी ओढ व जिद्द माणसाच्या रक्तात असावी लागते. ती उसनी घेता येत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो. परिस्थिती जरी बेतासबात असली तरी मी तुमचा गुरु होते आणि शिकविते आणि ती गुरु होऊन तुम्हाला भरपूर काही ज्ञान देत असते. म्हणून परिस्थितीवर तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकत असतात. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाच्या मार्गावर स्पर्धा नसते, म्हणून नेहमी त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. पुष्कळ घटना नुसत्या घडतात पण मागे मात्र आठवणी उरतात, तात्पर्य नाही. म्हणून सरोवरात अनेक बदकं पोहताना दिसतात पण हंस मात्र एकच असतो. जर तुम्ही हे हवे आहे ते मिळवण्यासाठी लढणार नसाल तर मग ते न मिळाल्याबद्दल रडूही नका. मग ज्याने तुमच्यासाठी दुसऱ्याला सोडले ना तो दुसऱ्यासाठी तुम्हालाही सोडू शकतो, एवढं मात्र तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. आपले उद्याचे ध्येय हे आजच्या यशापेक्षा नेहमीच मोठे असले पाहिजे आणि मोठे ध्येय आपण जोपासले पाहिजे. आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की मग पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. आपल्या राज्यघटनेतील मतदानाचा अधिकार ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही ब्रह्मास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मत हे देऊ शकता. मग त्याचप्रमाणे तुम्ही जसं मत देऊ शकता हा अधिकार तुम्हाला आहे, तसं तुम्ही कोणाच्या विषयी मत बनवू नका किंवा तुम्ही फक्त चांगलेच मतं बनवा आणि तुमचं मन हे अगदी निर्मळ ठेवा. म्हणून लोकही तुमच्याबद्दल वाईट मतं बनवतील पण त्यांच्या मतावर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. याच्यावर फक्त तुम्ही विसंबून राहा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम नेहमीच आपल्या यश मिळवून देत असते. म्हणून परिश्रमावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आपण स्वतःची पाठ ठोकटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच आपल्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता मात्र नक्कीच असते. मग ते बोलले तर आपण नक्कीच पुढेही जात असतो. मर्यादेमध्ये राहून सर्व काही मिळवता येतं, त्यासाठी संस्कार त्यागणं गरजेचं नसतं. म्हणून अज्ञानाची शक्ती क्रोध आहे आणि ज्ञानाची शक्ती ही शांतता आहे. म्हणून शांत राहायला तुम्ही शिकलं पाहिजे. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना अजिबात दिसत नाही. मन ही एक अशी भूमी आहे तिथे तुम्ही मानसिकतेचे जे काही बीज पेराल तेच फळ तुम्हाला लाभत असते आणि तुम्हाला मिळत देखील असते. म्हणून परिस्थितीची ओढाताण असून सुद्धा
समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसते. नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहा, कारण त्यांना समस्येतही संधी ही दिसत असते. म्हणून मित्रांनो, सगळं सोपं आहे असं समजा. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सगळं काही शक्य होईल याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवायला शिका. यशाचे एकमेव कारण म्हणजे संयमाने ऐकणे, समजून घेणे आणि सन्मान देणे. हे जर तुम्ही केले तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये अगदी सफल होऊन जाईल. खरं समाधान हे सुख नाही, तर एखाद्या व्यक्तीचं दुःख वाटून घेण्यात आहे. म्हणून प्रत्येकाचे दुःख वाटत चला आणि पुढे चलत चला. आणि जीवनामध्ये भरपूर माणसं भेटतील, त्यांच्याकडून अनुभव घेत चला. वय हे आपल्या विचारात असते. आपण जेवढा विचार करतो तितके आपले वय असते. जीवनात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना कधी नशीब समजण्याची चूक करू नका, कारण ते नशीब नव्हते. त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलात आणि पुढे ती चूक तुम्ही करणार नाही हेही तुम्ही शिकला आहात. मोठी वादळसुद्धा मजबूत दगड हलवू शकत नाही. त्याचप्रमाणे शहाणा माणूस स्वतःच्या स्तुतीने किंवा टीकेने प्रभावित होत नाही. शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होत असतात आणि मग ते शेवटी जात असतात आणि त्यांना यश हे मिळतही असतं. आकाशात पूर्व आणि पश्चिम असा भेद होत नाही. माणसं स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि मग ते सत्य मानतात. सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे आवश्यक आहे. म्हणून तसे तुम्ही त्याच्याकडून बोध घेऊ शकता. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवर नियंत्रण तुम्ही नक्कीच ठेवायला शिकले पाहिजे. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं हे कायमच असतं. आपलं चांगलं झालेलं जेव्हा आपल्या माणसांनाच बघवत नाही ना, तेव्हा व्यक्ती सर्व काही जिंकून सुद्धा दुःखी असते आणि त्याला सुख कधी मिळतही नसते. म्हणून तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. म्हणून कर्म ही चांगली ठेवा. स्वतःची तुलना कधी कोणासोबत करू नका, कारण स्वतःपेक्षा उत्तम या जगात कोणीच नसतं. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून अनुभव घेत चला. माणसाने आपल्या चंचल आणि अस्थिर मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि ते ठेवले तर जीवनामध्ये भरपूर तुम्ही लांबचा पल्ला गाठू शकता. जोपर्यंत आपण काही वाईट विचार आपल्या मनात येतील आणि ते वाईट विचार आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार नाही. जो एकदा विश्वासघात करतो त्याच्यावर पुन्हा कधी तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कधीही त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने बोलू नका, कारण तो विश्वासघात शेवटी तुमच्यासोबत परत करू शकतो. यशाची आसक्ती व अपयशाची भीती सोडून मनापासून आपले कर्म हे आपण करत राहिले पाहिजे. निश्चयी व्यक्ती उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी असते. वाढ किंवा बदल दोन्हीही वेदनादायक असू शकतात, पण जिथे तुमचा काहीही संबंध नाही तिथे अडकून राहण्यासारखे दुःख कुठेच नसते. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अनुभव कोणताही असो तो कधीच व्यर्थ जात नसतो. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही तर शौर्याचे लक्षण आहे आणि क्षमा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पूर्तीपेक्षा प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो. पडला असतील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पण झाले गेले आता विसर. मूळ आवळ अश्रू आवर, लक्षावरती ठेव रोख नजर आणि पुढे चालत राहा. बाळा, तुला एक दिवशी नक्कीच यश मिळेल. अपशब्द बोलणे हे आकाशात भिरकावलेल्या दगडाप्रमाणे असते. ते परतून आपल्याकडे येत असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एक माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. यमदूत म्हणतो स्वर्गात तुमचे स्वागत आहे. माणूस म्हणतो स्वागत वगैरे जाऊ द्या, पण मला माझे कर्म मी कसे केले ते मला दाखवा आणि चांगले कर्म किती केले आणि वाईट कर्म किती केले ते दाखवा. पण यमदूत त्याला दाखवत नाही, पण त्याची शिक्षा मात्र त्याला नक्कीच देतो. म्हणून कर्म हे तुम्हाला सांगत नाही की मी तुम्हाला काय शिक्षा देणार आहे, ते तुम्हाला शिक्षाही देतच. मग त्याचप्रमाणे कर्म हे तुम्ही चांगलेच केले पाहिजे आणि वाईट कधीच केली नाही पाहिजे. ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पहा. स्वप्नांशिवाय कोणतेही ध्येय हे साध्य होत नसते आणि ध्येयाशिवाय यश हे मिळू शकत नाही. म्हणून आठवू नकोस भूतकाळातले काही. ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नांमधल्या जगण्याचा गुंतू नकोस. स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक, तरच तू आयुष्यात भरपूर पुढे जाशील. ज्या कुटुंबात आपुलकी, नम्रता आणि विवेक असतो ते घर स्वर्गात समान असते आणि त्या घरात नेहमी भगवंताचा वास असतो. सर्व परिस्थितींचा सामना करणाराच
मोठ्या उंचीवर पोहोचत असतो आणि त्याला मोठे शिखरही मिळत असते आणि भरपूर काही तो जीवनात मिळवू शकत असतो. म्हणून असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. म्हणून निष्क्रिय आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडत असतात. संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवेल. प्रावीण्य मिळवण्याचे माणसाला आयुष्यात कोणतीच चूक करायची मुभा नसते. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा आयुष्याची खरी लढाई ही सुरू होत असते आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं. फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. ते प्रयत्न आपण करत राहिलेच पाहिजे. अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तर उद्या त्याचे रूपांतर ज्ञानरूपी वटवृक्षात नक्कीच होते. म्हणून आयुष्यात काही शिकायचे असेल तर आधी कठीण परिस्थितीत शांत राहायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि ते शिकलात की तुम्ही संयमी बनता आणि शांत बनता. मग तुम्ही कुठलाही यश आणि मुकाम तुम्ही प्राप्त करू शकता. संकट पाण्यासारखं असतं, जे तुमच्या बुडण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी मात्र तुम्हाला आलेलं असतं. ते तुम्ही शिकावं असतं. मग दुःख वाट्याला येणे स्वाभाविक आहे, पण दुःखी व्हायचे की नाही हे आपल्या हातात आहे आणि ते आपण ठरवलं पाहिजे. शब्दाला अर्थ असतो तसा मौनाचाही अर्थ असतो. म्हणून मौन तुम्ही पाळायला शिका. नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ कळायलाही लागेल. ध्येय एवढं मोठं ठेवा की समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील आणि त्या अडचणी तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणून राग कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळका निखारा घेणे आहे. म्हणून ते कोंडून न ठेवता तुम्ही राग हा निश्चित काढला पाहिजे, पण तो चांगल्या पद्धतीने बाहेर काढला पाहिजे. आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष मात्र दिलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब असतो आणि एक वेगळी चाल असते. मित्रांनो, हातावर विश्वास ठेवून नक्कीच कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाही, कारण त्याच्या हातावर पूर्णपणे विश्वास असतो. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच मात्र यशस्वी होत नाहीत. त्यांना नेहमी असफल होणे हे निश्चित आहे, कारण ते दुसऱ्याचं वाईट शोधत आहेत आणि जो दुसऱ्याचं वाईट शोधतो आणि चिंतो त्याला आयुष्यात कधीही चांगले दिवस मिळत नाही. मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे सहज शक्य आहे. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळालेल्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो आणि हे लोकांना माहिती नसते. ते फक्त आपल्यालाच माहिती असते. प्रत्येकाचा बदल घ्यायचा नसतो. मग तो बदला तुम्ही घेत असताना तो बदल हा त्या माणसामध्ये किंवा आपल्यामध्ये होत असतो. काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच मिळत असतात. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. आयुष्यात काही प्राप्त करायचे असेल तर पद्धत बदला, ध्येय बदलू नका आणि ध्येय तेच ठेवा, फक्त मार्ग बदला. मूर्खाची 5 लक्षणे आहेत: गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे. हे मूर्खाची लक्षणे आहेत आणि लक्षणे तुमच्यात कधी नसायला हवी. आणि विचार माणसाला ध्येयवादी बनवतात, पण कृती माणसाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. समाधान असल्यावर दुसऱ्याकडे काय आणि किती आहे हा विचार सुद्धा आपल्या मनात येणार नाही आणि येत सुद्धा नाही. म्हणून तो विचारही मनात तुम्ही आणू नका. मित्रांनो, तुमच्या मनातून आधी नकारात्मक विचार तुम्ही सोडा. पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होतील आणि तुम्हाला मार्ग हे दिसत जातील. तसेच मग तुम्ही जर मनामध्ये नकारात्मक विचार ठेवले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसतील आणि सकारात्मक तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यामुळे मनामध्ये फक्त तुम्ही सकारात्मक गोष्टीच ठेवल्या पाहिजे. अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता यावी. धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार आणि माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आणि ती प्रेरणा असली की आयुष्यात आपण पुढे जात असतो. स्वार्थाशिवाय आणि गरजेशिवाय नियमित आठवण काढणारे भाग्याने भेटतात आणि नक्कीच ते भाग्याने भेटतात आणि चांगली माणसं आपल्याला भेटत असतात. चांगली गोष्ट वाचण्याची सवय असेल तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्याला करताही येतात आणि आपल्या जीवनामध्ये त्या आपण आत्मसातही करत असतो. मनातील भाव समजून घेणारी माणसं सोबत असतील तर मग अबोल भावनाही बोलक्या होत असतात आणि आपल्या मनातलं ते व्यक्ती जाणून घेत असतात. जेव्हा हेतू चांगला असतो
तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मिळून जात असते आणि तेव्हा आपण कामाची सुरुवात करताच आपल्याला शेवटचा नजारा हा दिसत मात्र असतो. म्हणून वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून या वेळेला तुम्ही महत्त्व द्यायला शिका. सर्वांचे सल्ले ऐका, पण तेच करा ज्याचे समर्थन तुमचे धैर्य आणि विवेक नक्कीच करेल. म्हणून विचार चांगले असायला हवेत, कारण दृष्टीचा इलाज करता येतो, पण दृष्टिकोनाचा विचार आणि इलाज हा करता येत नाही. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे आणि अनुभव प्रत्येकाला आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून चुकलेल्याच्या वाटाच नवीन वाटा शोधण्याची प्रेरणा देतात. म्हणून ज्या वाटा तुम्ही चुकाल ना त्या चांगल्यासाठी चुकाल हे फक्त लक्षात ठेवायला शिका. जादू करून स्वप्न हे कधी वास्तवात उतरवता येत नाहीत. त्यासाठी घाम, दृष्ट निश्चय आणि मग कठोर परिश्रम हे करावेच लागते. जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो आणि तो अहंकार आपले नाते हे मिटवून टाकत असतो. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल, पण स्वतःचाच नंतर अभिमान तुम्हाला मात्र नक्कीच वाटेल. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना तुम्ही प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. म्हणून त्याला आधार द्यायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. आळशी माणूस शुभ दिवसाची वाट पाहतो, पण जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि तो त्या कष्टासाठीच काम करत असतो. म्हणून अस्त्याची झेप किंवा वेगवान असो शेवटपर्यंत टिकतं, ते केवळ सत्य असतं. म्हणून असत्य कधी टिकत नाही आणि शेवटपर्यंत ते जातही नाही. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही. ते नक्कीच काम करतात, कष्ट करतात आणि ती गोष्ट मिळवून सुद्धा राहतात. म्हणून कोण कधी आणि किती आपलं असतं हे फक्त वेळ सांगत असते. म्हणून त्या वेळेवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगायचं नक्कीच असेल ना तर एक लक्ष ठेवा. लोकांकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आपल्यावर लक्ष ठेवा. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो आणि तो सर्वश्रेष्ठच आपल्याला देणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवत चला. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतक्या तुमच्या मनात काय चाललंय ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना स्वामी तुम्हाला पाहत नसतील ना, पण नक्कीच स्वामी मनापासून तुमच्या मनात पाहत असतात आणि डोकावत असतात. कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात. आणि हे नक्कीच खरं आहे आणि असा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागते. म्हणून अभिमान जरूर बाळगा, पण कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका, कारण त्याने तुम्ही नक्कीच खाली याल आणि असफल होऊन जाल. अहंकारापासून तुम्ही सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कडा तुमची लोकप्रियता कमी करते तर आतील कडा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून मित्रांनो, वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून ते कष्ट तुम्ही केलेच पाहिजे. स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष कधीच लपवू नका. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा माणूस सुद्धा ना वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्या विरुद्ध होत असतो. पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला जे करायचे नक्कीच तेच तुम्ही केले पाहिजे. सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच त्याला त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय नक्कीच मात्र देतील. म्हणून साथ देण्याची हिंमत नसेल तर तुम्ही सोबत राहण्याची गंमत कधीच करू नका आणि कधीच त्यावरचा निर्णय आणि निश्चित तुम्ही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं स्वामी आपल्याला संबोधून म्हणत आहेत आणि स्वामी आपल्याला आधार देत आहेत. म्हणून स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्याला आधार देत असतात. परत फक्त आपण ते समजून घेण्याची गरज असते आणि एकदा का ते आपण समजून घेतले मग आपल्याला सर्व काही जीवनात समजायला लागते. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास तुम्ही नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता नक्कीच पळून जातात. म्हणून स्वामींचं दर्शन तुम्ही दररोज घेतलं पाहिजे. देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमवं, जीवा भावाचे मित्र मात्र खूप सारे जमवं. आणि असेच देव आपल्याला सांगून गेले आहेत. म्हणून माणुसकी आपण जपली पाहिजे आणि जितकी जास्त माणुसकी जपली तितकी जास्त देव आपल्याला देत जाईल, हेही तितकेच खरं आहे. म्हणून सत्य पचवण्याची फक्त कुवत नसली की मग माणूस खोटी बदनामी करायला सुरुवात नक्कीच मात्र करत असतो. म्हणून तुम्ही खोटं आणि सत्य हे कधीच लपवू नका आणि ते लोकांसमोर नक्कीच आणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं ना तरी चालेल मित्रांनो, पण लाचारीत जाता कामा नये आणि लाचारी तुम्ही कोणासमोर करूही नका. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला सापडतीलही आणि मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते व्यक्ती देईलही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असे स्वामी म्हणत आहेत. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला, हे तितकंच खरं आहे. म्हणून तसं आयुष्य तुम्ही जगायला शिकले पाहिजे. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. दिवस तेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण मात्र आपलं असलंच पाहिजे. म्हणून कर्म चांगली करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला. म्हणून कर्म कधी काळं ठेवू नका. नेहमी ते सफेद ठेवा आणि नितळ पाण्यासारखं ठेवा. वेळ निघून जाते पण शब्द मात्र कायम लक्षात राहत असतात. म्हणून शब्द ही जपून वापरत जा, किंवा ते तलवारीच्या धारेने सुद्धा जास्त ते मनाला टोचत असतात. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा नक्कीच मात्र असू शकतो. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत ही राहत नाही आणि मग ती व्यक्ती आपली किंमतही करत नाही. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा, कारण फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असला पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेल आणि ते तुम्हाला हरवावंच लागेल, तरच तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे असं स्वामींना आपण म्हणतो, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. आणि स्वामींविषयी आपण चांगल्या मनात भावना ठेवल्या तर स्वामीही आपल्याला चांगल्या पद्धतीने भरपूर आशीर्वादही देतात. म्हणून स्वामींविना हे जगणं अशक्य आहे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे ते योग्य वेळ योग्य तेच करतात. आपल्या नशिबात नसलेलाही आपल्या ओझोळीत ते टाकत असतात आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला ते देत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजे आणि या जन्मात तुम्ही त्या सार्थ मात्र नक्कीच केल्या पाहिजे. जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर मात्र नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही आणि तितकं तुम्ही राहूही शकत नाही. म्हणून दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल आणि हे सत्य आहे आणि हीच नियती आहे आणि हेच तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि ते म्हणत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहत. फक्त आपला विश्वास स्वामींवर पूर्णपणे असायला हवा. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नक्कीच तुम्ही सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे ओळखता येत नाही. आणि जीवनामध्ये तीच लोक भरपूर काही गोष्टी बदलून टाकत असतात. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी कधीच नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कमी नसते. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचारही तुम्ही करायचा नाही. म्हणून हा विचार तुम्ही मनात आणला पाहिजे की वेळेनुसार मी बदललो पाहिजे आणि वेळ चांगली आली की नक्कीच चांगले दिवसही आपल्या वाट्यालाही येतील आणि चांगले दिवस स्वामी आपल्याला आणूनही देतील. फक्त विश्वास महत्त्वाचा आहे. जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असेल की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थितीसुद्धा आपली बदलत असते. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ तुम्ही तेव्हा चांगलापणा दिला पाहिजे. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मिठासारखं झालं आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर नक्कीच करून घेत आहेत, पण आपलेही दिवस येणार आहेत हे मात्र निश्चित आहेत.
म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते. हे मात्र निश्चित खरं आहे आणि तेच जीवन आपलं त्यामुळेच बदलत असतं. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम मिळत असतात आणि त्या मी तुमच्यासाठी राखीव ठेवत असतो. संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कोणाच्या ताटातली हिसकावून खात नाही आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपण ताटातले थोडं दिल्याशिवाय आपण त्यांना राहतही नाही. म्हणून फक्त संस्कार चांगले असायला हवे, बाकी सर्व काही चांगलं होऊन जातं. आणि स्वामी आपल्या पाठीशी तसेच उभे असतात आणि शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देत असतात. फक्त विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास एकदा रुजू झाला की मग आपण काही चिंता करायची गरज नाही. आपली सगळी चिंता हे स्वामी करत असतात आणि ते आपलं सर्व काही चालवत असतात. फक्त विषय असतो आपला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. स्वामी भक्तांनो, नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं असावं. आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. आणि तसंच नातं तुम्ही स्वामींशी जोडायचं आहे आणि ते नातं एकदा जोडलं की स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतील आणि ती साथ तुमची शेवटपर्यंत देतील. कारण स्वामींनी आपल्याला वचन दिलंय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते वचन आपण ध्यानात ठेवायचं आहे. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहो. ही स्वामींचरणी प्रार्थना. ज्या लोकांचं आपल्या आयुष्यात काही स्थान नाही अशा लोकांचं बोलणं अजिबात मनावर अजिबात तुम्ही घेऊ नका. आणि आयुष्यात आलेली अवघड वळणं आपल्यालाच पार पाडावी लागतात. भावा, कोणी नाही येत मदतीला. सगळे दिखाव्यापुरते असतात आणि ते दिखाव्यापुरताच ते काम करत असतात. म्हणून अशा लोकांपासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून कधी कधी आयुष्यात काही चांगलं झालं तरी त्यात आनंद वाटत नाही, कारण भूतकाळात मनावर झालेल्या जखमा अजूनही ताज्याच असतात. म्हणून जीवनातील वेदना कमी करायची असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये, हे फक्त आपण लक्षात ठेवायचंय. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्यांचे कर्म चांगले असतात. म्हणून जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललं आहे हे माहीत नाही तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला 4 चौघात मत मांडण्याचा काडी मात्र अधिकार नाही. म्हणून कोणाचेही काही तुम्ही बोलू नका आणि कोणाविषयी काही इकडं तिकडं काहीतरीच दुसऱ्याजवळ वाईट बोलायचं असं कधी करू नका. आपण चुकत आहोत हे लक्षात आल्यावर शक्य तितक्या लवकर वाट बदलता यायला हवी. गर्दीत पुढे पुढे जात राहिल्यावर काही वेळाने वाट बदलणं अवघड होऊन बसतं. मग ती वाट आपण बदलूही शकत नाही. मग आपल्याला त्या चुकीच्या मार्गावर चालत राहावे लागते. आपण म्हणतो एखादा माणूस बदलला, पण त्याच्या बदलण्यामागेही काही कारणे असतात, पण ती कारणे दुर्लक्षित राहतात आणि बदलेचं वागणंच फक्त नजरेत येतं आणि आपण चांगल्या विचाराने त्याच्याकडे बघतही नाही. म्हणून आपण विचार नेहमी चांगला करावा. सगळं तत्वज्ञान सोडा, एकच गोष्ट काळजावर कोरून घ्या. यश सगळे अवगुण धुवून टाकतं, तेव्हा तेवढं मिळवा आणि लोक तळवे नक्कीच तुमचे पाया पडायला येतील आणि मग तुम्हाला साक्षात नमस्कारही घालतील की तू करून दाखवलं. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतातच आणि फक्त असावा लागतो थोडा संयम. आणि तो संयम तुमच्याकडे असला की सर्व काही शक्य होणार आहे हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. एखाद्याची वाईट वेळ पाहून त्याची थट्टा करत असाल तर लक्षात ठेवा, वेळेचा फेरा फिरला की तुम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ शकता आणि मग तुम्हाला ही कर्माची फळं ही भोगावी लागू शकतात. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, हारलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही, कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगत असतो. म्हणून त्या सूर्याकडे तुम्ही बघत परत तुम्ही नवा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य कितीही बिकट असू द्या, स्वाभिमानी माणसं स्वतः कष्ट करूनच जगतील, पण कुणाकडे भीक मागणार नाहीत. आणि तुम्ही कष्ट करून जगायचं, कारण कष्टाची भाकर नेहमी गोड लागत असते. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी लोक मात्र ही आपलीच असतात आणि ती आपलीच लोक आपले पाय खेचत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही ओळखले नाही त्यांना लवकरात लवकर ओळखायला शिका. जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये आणि ती खोटी नाती ती टिकत सुद्धा नाही.
कमी नसतं समजायचं कधी कुणाला, आणि माझंही दाखवायचा नसतो, कारण शांत दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चारू शकतो आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला नमत्या शब्दाने बोलले पाहिजे आणि अगदी सावधानतेने आणि नमून आपण बोलले पाहिजे. एकटी राहणारी सर्वच माणसं गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची अजिबात इच्छा त्या व्यक्तींना नसते. म्हणून कष्टाच्या पैशात माज करण्यात जी मजा आहे ना, ती हरामाच्या पैशात अजिबात नाही, आणि त्यात सुखही नाही, आणि त्यात तुम्हाला समाधानही मिळणार नाही. पण कष्टाची 2 भाकर जरी असली त्यात तुम्हाला नक्कीच समाधान आणि सुख प्राप्त होत असते. लोक रंग दाखवतात, आपण तेच आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे असतात आणि आपली वेळ आल्यावर त्याचं थोबाडं रंगवायचं असतं आणि असंच आपण जगायचं असतं. कारण या दुनियेत, या कलियुगात तुम्ही जर सरळ जगलात तर तुम्हाला मानही मिळणार नाही आणि सन्मानही मिळणार नाही. थोडं वाकड्यात गेलं की तुम्हाला नक्कीच लोक सलाम करतील आणि चांगलंही बोलतील. म्हणून तसंही राहायला शिका. जो जसा त्याच्यासोबत तसंच वागायला शिका. घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्यांच्या पुढे कधीच उभे राहू नका. कधी लात मारतील हे सांगताही येत नाही. म्हणून घर जळत असतं तेव्हा बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते भावकी, आणि त्या भावकीकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आता यात कुणाची चांगली असते तर कुणाची वाईट असते, पण ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं आहे. नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. लाखांच्या गादीवर तुम्ही नक्कीच झोपा, पण हे विसरू नका की आपण किती गरिबीतून वर आलोय आणि आपण किती कष्ट घेतले आहे. म्हणून ते माणसाने शेवटपर्यंत विसरायचं नसतं. काही लोकांना वेळेत जाणीव करून देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात खरंच फरक असतो आणि खूप मोठा तो फरक असतो. म्हणून ते आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे आणि समोरच्यालाही आपण समजावून घेतलं पाहिजे. कारण यामध्ये माणूस पूर्णतः खचून जातो आणि माणसाच्या मनामध्ये तेच विचार हे भिरकवत असतात. मग माणूस भरपूर काही गोष्टी या सोडून देत असतो आणि त्याला दुसऱ्या गोष्टी काहीच आठवतही नसतात. म्हणून मित्रांनो, कुणाला बोलताना जरा तुम्ही विचार करून नक्कीच बोललं पाहिजे, कारण कुणाच्या मनाला किती लागल हे सांगताही येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात काहीही करा पण यश मात्र नक्की मिळवा, तरच लोक तुम्हाला सलाम ठोकतील. म्हणून तुम्ही या आयुष्यामध्ये जगत असताना स्वामींची सेवा कधीच सोडू नका आणि स्वामींची सेवा ही करत राहा. कारण आपला स्वभाव त्याने चांगला होतो आणि आपलं मनही त्याने निर्मळ होत असतं. स्वतःचा स्वभाव इतका चांगला ठेवा की आयुष्यात भेटणारा प्रत्येक माणूस शेवटपर्यंत विसरला नाही पाहिजे आणि त्याने तुमची आठवणही काढलीच पाहिजे. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काही नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे आणि तो दिला तरच मिळत असतो. म्हणून आपली माणसं जवळ असताना जर त्यांची किंमत कळली तर आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ आपल्याला परत येणार नाही. हेही तितकंच खरं आहे. सुखात राहायला खर्च नसतो, पण सुखात आहे हे दाखवायला खूप खर्च होतो. म्हणून ते कधीच तुम्ही दाखवू नका आणि तुमच्या मर्जीप्रमाणे जगा आणि तुम्हाला ज्यात समाधान लाभेल तीच गोष्ट तुम्ही करा. मग आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्या नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकटे म्हणजे परमेश्वराची कृपा असते असं आपण समजायचं आहे. प्रकृती का आमंत्रण है, जो स्वीकार करता है वही आगे बढ़ता है. म्हणजे तुमच्यासोबत जे काही वाईट झालं ते तुम्ही स्वीकार करा आणि पुढे चालत राहा. कारण ही प्रकृती आहे आणि ही जीवन आहे. इथं चढ उतार तुम्हाला येणारच आहेत आणि ते तुम्हाला पार करावेच लागतील. म्हणून मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार तुमचा मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मन ही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवा, दुःखाचा काळ तुमचा निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल आणि ते जग तुम्हाला सर्व काही शिकवूनही जाईल. म्हणून मानवी नाती जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपले वाढत असतात आणि आपलेपणाही वाढत असतो. आणि आपल्याला जे जे हवं आहे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जे अडचणी येतात त्यात तुम्ही देवाला हाक मारता आणि त्यातच तुम्हाला देवाचे दर्शनही होते आणि तुमचे कामही पूर्ण होते. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, मग ते स्वीकारावे लागेल. कारण तुम्हाला या जगामध्ये कोणी असं मिळणार नाही जे तुमची निंदा करेल. म्हणून तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुमची निंदा होणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मार्गाला चालत राहायचे आहे, एवढंच तुम्हाला करायचे आहे. सहजता सहजासहजी येत नाही. म्हणून सहजच तुम्ही कोणालाही पटवून घेऊ शकत नाही आणि त्याच्याकडून आपल्या गोष्टी करूनही घेऊ शकत नाही. त्यात कालावधी लागतो.
मग तसंच आपण स्वामींची सेवा एकदम सहज करू शकत नाही, त्यासाठी कालावधी लागतो. आणि तुम्ही नामजप करत असाल तर तुम्हाला एक दिवशी त्याचं फळ हे नक्कीच मिळेल. फक्त थोडा वेळ लागेल, पण नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. म्हणून आपली ओळख आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने नक्कीच झाली पाहिजे आणि त्या कामाने लोक आपल्याला ओळखले पाहिजेत. तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे. नाहीतर एकाच नावाचे लाखो लाखो लोक आहेत आणि भरपूर काही लोक या जीवनतळावर आहेत आणि ते लोक एकमेकांसारखे जगत नसतात. प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न असतो. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही, कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत, असं हे जग आहे. म्हणून तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच वर जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून त्या संकटाच्या रूपी त्या पाण्यात तुम्ही पोहायचे आहे आणि तुम्ही तरुण बाहेर निघायचे आहे. कष्ट करावेच लागतील. यशाला कोणताही शॉर्टकट मात्र नसतो. बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की सगळं आपल्याला आठवत असतं आणि जुन्या गोष्टी आपण मनात त्या ठेवत असतो. पण तसं न करता आपण वर्तमानात जगलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा विचार करून चांगल्या गोष्टींनी पुढे गेलं पाहिजे. अनुभव मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य हे खर्च करावं लागत असतं आणि ते तुम्हाला खर्च करावंच लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व नक्कीच सगळ्यांना कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकालाच त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज ही कळाली पाहिजे आणि इतरही लोक जगायला उत्सुक झाली पाहिजेत. असं आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा. कारण मातीत पडलेली साखर ही मुंगीच खाऊ शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना समजण्याची कधी लहान चूक करू नका आणि कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक हे मान वाकवूनच घेत असतात आणि त्यांना नमावंच लागतं. म्हणून एकटं राहून स्वतःसोबत वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यात माणूस स्वतःला ओळखत असतो आणि ते स्वतःला तो समजून घेत असतो. म्हणून तुम्ही स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही स्वतःसोबत वेळ दिलाही पाहिजे. म्हणून मित्रांनो, या जगामध्ये कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे. स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं. संवाद संपला की नातं थांबतं. म्हणून बोलून बघा, कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल. श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला सुद्धा ते शक्य बनवू शकतात. आणि म्हणून तुमचा विश्वास हा पूर्णपणे चांगला हवा आणि भक्कम हवा. माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणे असतं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर मात्र नक्कीच करावी लागते आणि ती कदर तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. म्हणून आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात आणि ते आपलेच आपण बघत असतो. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. म्हणून जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो, त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतात आणि ते त्याला आनंद सुद्धा देत असतात आणि ते मनापासून सर्व काही त्या व्यक्तीला देत असतात जो दुसऱ्यांना आनंद देतो. म्हणून परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण, परकं कोण यांच्या सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाही ना, तेच माणसं मनापासून आपले असतात आणि ते आपलीच होऊन राहत असतात. म्हणून त्या माणसांना जपायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. मित्रांनो, कोणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जात असते. म्हणून तेच, तुम्ही कुणालाही दुःख देऊ नका, सर्वांना आनंद द्या. भांडायचे असेल तर परमेश्वराशी भांडा, रुसायचे असेल तर त्यांच्याशी रुसा, शरण जायचे तर त्यांनाच जा. पण त्या विश्वासाने, जो विश्वास नामदेवांचा होता, राधेचा होता, मीरेचा होता, द्रौपदीचा, जनाईचा आणि गोरोबा काकाचा होता आणि मुक्ताईचा, सर्व संतांचा होता, ती श्रद्धा जी कधीच विचलित झाली नाही, म्हणून तर परमेश्वराला त्याचे होऊन राहावे लागले. ती ताकद असते फक्त अंतरीच्या प्रेमात आणि विश्वासात.
काही झाले तरी ईश्वर माझा आहे हे फक्त तुम्ही मनात ठाम ठेवायचे आहे. पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलत असतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. आणि तो आत्मविश्वास आपल्याला नक्कीच मिळवायचा आहे. आणि तो आत्मविश्वास असला की आपण कुठेही आणि कसेही वावरू शकतो. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही आणि असंच आपण त्यात गुरफटत जात असतो. म्हणून गैरसमज कधी करून घेऊ नका. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. म्हणून सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असे नक्कीच आपण म्हणू शकतो. आणि असं आपल्या पुरातनात म्हटलं सुद्धा आहे आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाची असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी आणि सज्जनांची संगती धरली की आयुष्यात आपण भरपूर पुढे जात असतो. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ना, ते कुठलीच पदवी ही शिकवत नसते. मित्रांनो, आयुष्यामध्ये जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाला तळतळात नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळात सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये 2च वाक्य लक्षात ठेवायचे. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधानही नक्कीच मिळणार असते आणि शेवट आपलं चांगलं होणार असते. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे द्या, श्रद्धेने झुकलेले आणि झुकणारे मस्तक द्या, मदत करणारे हात द्या, स्वतः सत मार्गावर चालणारे पाय द्या आणि नामस्मरण करणारे मन द्या आणि अंतिम श्वास तुमच्या चरणाशी विसावू द्या. एवढंच फक्त तुम्ही आम्हाला द्या. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्या सगळ्यात जास्त मायेने जवळ घेणारे फक्त आपले स्वामी समर्थ सद्गुरू आहेत आणि ते आपल्याला जवळ घेत असतात. म्हणून श्री सद्गुरू म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 अवगुणांना बाजूला करून एक सद्गुण बघतात. आणि मनुष्य म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 गुणांना सोडून एक अवगुणाला बघतो. यामध्येच फरक आहे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये. म्हणून परमेश्वर आपले चांगलेच बघत असतात आणि कधीच ते आपले वाईट बघत नाही. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. म्हणून वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला ना तरी काही उपयोग नसतो आणि त्याचा उपयोगही होत नाही. नातं जोडणे ही एक कला आहे आणि नातं टिकवणे एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे अंतरात्मा. म्हणून आपण याच्यावरून ठरवायचं की आपण चांगले आहोत की नक्कीच वाईट आहोत. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये येत असाल तेव्हा आयुष्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने पाठवले आहे ते कशासाठी? तर दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी. आणि स्वतःचा मोह न धरता आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि आपल्याला देवाने ते दिले त्यासाठी देवाकडे आपण धन्यवाद मानले पाहिजे. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग जिंक मग होतील सर्व सुखी, असं सद्गुरूंनी म्हटलं आहे. आणि तेच खरं आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूंपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील, एकटे असाल तर ते सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील, अश्रू धाबत नसतील तर मग ते पुसतील, आणि अशक्य तेही शक्य करतील. ते आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडेच आपण जे काही मागायचे ते पूर्णपणे मागायचं आहे आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे हे आपण नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती हा परमेश्वर करत असतो. म्हणून जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख हे बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून
सद्गुरू इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला सद्गुरू कृपेने सुख प्राप्त होत असते आणि ते शेवटपर्यंत टिकत असते. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही नक्कीच व्हा. यश तुमची वाट पाहत आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहेत हे तितकंच खरं आहे. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड हे आपल्याला करतच राहावी लागते आणि ती शेवटी आपल्याला भेटतही नाही आणि त्याची परतफेड होतही नाही. म्हणून मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच. अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे आणि ते आपण शिकून घेतलं पाहिजे. मनाची तगमग थांबवण्याचे शिकवण्यासाठी अध्यात्म आणि अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. म्हणून तुम्ही नामजप हा केलाच पाहिजे आणि नामामुळेच तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल. म्हणून स्वामी समर्थांचे नामस्मरण हे तुम्ही नक्कीच करा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे आपल्याकडे काहीही असो ते तसंच ठेवावं, फक्त आपण एक समाधान मानून घ्यायला शिकावं आणि आपल्याला देवाने जे दिलं आहे त्यात आपण नक्कीच समाधान मानून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग माणूस कधीच सुखी राहत नाही आणि कधीच त्याला आयुष्यामध्ये कोणती गोष्ट प्राप्त झाली याचा आनंदही होत नाही. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील. म्हणून सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात आणि त्यांचं तेज हे उभरून दिसत असतं. म्हणून स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी मोठं अगदी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्याला भरपूर काही चांगल्या गोष्टी शिकवायला येतात आणि चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आपण आनंदित होऊन आनंद आपल्यात समावून जात असतो. म्हणून श्री सद्गुरू माऊली तुम्ही मानवता धर्माचे डॉक्टर आहात. मनुष्याच्या अंतरी असलेले पण न दिसणारे रोग म्हणजे विषय विकार नष्ट केले आणि देहाला अंतरंगातून स्वच्छ केले. समर्था आपण कायमच श्रवण दिलं की मानवता ही जात आणि माणुसकी हा धर्म श्रवण हेच 72 रोगांवरचा औषध आहे आणि आपल्याशिवाय आमचे अस्तित्व शून्य आहे. तुम्हीच या विश्वाचे सर्वोत्तम डॉक्टर आहात आणि तेच आपल्याला तारून नेतील ही आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील आणि नक्कीच देव आपल्यावर सर्व कृपा करत असतात. ज्या विचारांमुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाकणे हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक असले पाहिजेत. मग तुम्ही जीवन अगदी चांगल्या रीतीने जगू शकता आणि समाधानकारकरित्या जगू शकता. जीवन बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन नक्कीच तुम्हाला मिळणार नाही हे तुम्हाला नक्कीच कळालं पाहिजे. आणि ते जीवन मिळवण्यासाठी तुम्ही धडपड करत असताना ते जीवन मिळाल्यावर तुम्हाला त्याची कदर नसते. मग जीवनाची कदर आपण नक्कीच केली पाहिजे. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असते. कारण चतुरपणाला 4 दिवस चमक असते पण प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो आणि कधी त्याची हारही होत नाही. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाळून जाईल. म्हणून यातून तुम्ही आता शिकून घ्यायचंय की तुम्हाला कोणता बोध घ्यायचा आहे आणि कसा बोध घ्यायचा आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावे लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून आणि प्रेमातून आणि त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्कर्मातून ते घडत असतं आणि ते सत्कर्मातूनच आपण घडवायला हवं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका. कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी नक्कीच चांगलं असतं आणि पुढे टिकणार असतं. ज्या व्यक्तीसोबत विश्वासघात झाला आहे आणि प्रचंड दुःख भोगावे लागले आहे
इतकं सारं भोगूनही तो जर चुकीच्या मार्गावर जात नाही आणि आपलं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करत राहतो आणि सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्री उपासना, नामस्मरण, मंगलाचरण, श्री सेवा हे करतो, असले लोक सद्गुरूंना खूप आवडतात आणि शेवटी असल्या लोकांचाच विजय होतो. कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि शेवटपर्यंत सत्कर्म आपल्या सोबत टिकत असतं आणि चांगलंच कर्म आपल्याला पुढे घेऊन जात असतं. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा, कारण काळ आणि वेळ ब्रह्मांड नायकाच्या श्री सद्गुरू नामस्मरणाने नक्कीच बदलते आणि एक दिवशी ते बदलूनच राहील. यावर तुम्ही विश्वास ठाम राहायला हवा आणि तो विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून चांगल्या माणसाला सगळी माणसे चांगली वाटतात, म्हणून माणसे ओळखण्यात चांगला माणूस चुकतो व संधी साधू लोक त्यांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा हा घेत असतात. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून सद्गुरू म्हणतात, नक्कीच आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे, या जगात सुखी कोण आहे. मग आपण सर्वात सुखी आहोत. कारण आपल्याकडे 2 हात, 2 पाय आणि 2 डोळे आणि एवढं मोठं शरीर देवाने आपल्याला चांगलं दिलं आहे आणि जगण्यासाठी आपल्याला मानव हे रूप दिलं आहे. सद्गुरूंनी कधी मानलं नाही जाती, भेद, धर्म. चांगल्या प्रकारे जाणून घेतले प्रत्येकाचे कर्म. श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती, सद्गुरू त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. आणि मग नक्कीच त्याला सर्व जीवनामध्ये अगदी आनंद प्राप्त होत असतो. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागेल पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि तुमचाच विजय शेवटपर्यंत होईल. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान असते आणि ते वरदान साक्षात तुम्ही देवाने आपल्याला दिले असते. जसे आहात तसे राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाहीत त्याच्यासमोर जीव जरी ओळून टाकला ना तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसून स्वतःची कष्टी नक्कीच होऊ देऊ नका. सोनं अंगावर घातलं म्हणून माणूस मौल्यवान होतं असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात सुद्धा असायला हवी आणि ती असली की तो माणूस नक्कीच मौल्यवान होत असतो. म्हणून रडवतं येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मना मात्र भिजलं होतं. आणि कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामी समर्थ असतात आणि ते जाणून घेतात आणि त्यावर उपायही आपल्याला सांगत असतात आणि ते उपाय आपण नक्कीच करायचे असतात. चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहऱ्यावरील तेजस्वी दिसतो आणि मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो आणि मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि सुंदर बनवून या जगापेक्षा नक्कीच आपल्याला चांगलं काहीतरी ते भाव देत असतात. म्हणून नातं जोडणे एक कला आहे, नातं टिकवणे एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. आणि तो अंतरात्माच आपल्याला सांगत असतो आणि भरपूर काही गोष्टी त्यातून आपल्याला समजतही असतात. म्हणून त्या अंतरात्म्याला आपण विचारलं पाहिजे आणि आपल्या अंतरात्म्याला काय वाटतं त्यावर आपण नक्कीच भरोसा ठेवला पाहिजे. मित्रांनो, ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरू पाय धोनी. आणि आपण जिथे मस्तक ठेवू तिथे सद्गुरूंचे पाय आहेत असा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. मग आपल्याला प्रत्येक माणसात देव दिसायला लागेल आणि प्रत्येक माणसात प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देव बघू शकू. लोकांनी नेहमी भरपूर सन्मान आणि आदर नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. त्यासाठी नव्हे की त्यांचा अधिकार आहे, परंतु यासाठी द्या कारण आपण सद्गुरूंचे दास आहोत आणि आपल्यात संस्कार आणि नक्कीच परिपूर्ण आहेत आणि भरून ठेवलेले आहेत. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ नक्कीच असणे खूप गरजेचे आहे. आणि ती साथ असली की आपण नक्कीच एकदम महत्त्वाच्या गोष्टी मिळवू शकतो आणि जगामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून आपल्याला त्यांची साथ ही महत्त्वाची असते आणि ती साथ असली की मग भरपूर काही आपण आयुष्यात मिळवूही शकतो आणि भरपूर काही गोष्टी आपण साध्यही करू शकतो. आयुष्य कोणालाही सोपे नाही. प्रत्येकाला समस्या आहेत, ते कशातून जातात हे तुम्हाला माहीत नाही. कोणी परिपूर्ण नाही, कोणीही परिपूर्ण होण्यास पात्र नाही. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा,
की प्रत्येकजण स्वतःची युद्ध लढत आहे आणि ती युद्ध लढता लढता तो जीवनामध्ये जगत सुद्धा आहे. म्हणून ज्या विचारामुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून नक्कीच तुम्ही काढून टाकला पाहिजे. कारण सद्गुरूंचा विचार मनात असला की दुसरा कोणताच विचार आपल्याला येत नाही आणि फक्त सद्गुरूंचा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणून सद्गुरूंचे नामस्मरण केले की तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं भय नाही आणि कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी की करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चलाकी 4 दिवसच नक्कीच टिकत असते, पण इमानदारी शेवटपर्यंत टिकत असते आणि आयुष्यभर आपल्या सोबत असते. किती दिवसाचे आयुष्य असतं, आज नसतं तर उद्या नसतं. म्हणून आयुष्य अगदी आनंदाने जगायचं असतं. हातात येणारा पैसा वाढला म्हणून नक्कीच गर्व आपण करायचा नसतो. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकत असतो. म्हणून हसत राहा आणि विचार सोडा, पण हात तर जीवन आहे ही संकल्पना तुम्ही मनी बाळगली पाहिजे आणि जीवनामध्ये पुढे जात राहिले पाहिजे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.